तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करताना जर तुमच्या मनात वाईट विचार येत असतील, झोप येत असेल, आळस येत असेल, तर याचं कारण काय ते सांग. कारण म्हणजे पितृदोष. कारण आपण वर्षभरात फक्त पितृपक्षातच आपल्या पितरांची सेवा करतो, नंतर आपण पितरांची सेवा करत नाही. रोज आपण अगोदर पितरांची सेवा, नंतर देवांची सेवा करायची असते. त्यासाठी रोज पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करावं. घराच्या दक्षिण दिशेला पितरांचं आसनावर बसून हे स्तोत्र वाचावं. पितरांचं आसन वेगळं असतं, ते वेगळं ठेवावं. स्तोत्र वाचून झाल्यावर आसनाची घडी घालावी, ते बाजूला ठेवावं, हातपाय धुवावे आणि नंतरच देवपूजा करावी. स्तोत्राचं पठण करणं शक्य होत नसेल तर पंचमहायज्ञ हे पण तुम्ही करू शकता. 5 यज्ञ कोणते करावे लागतात ते: कागदाला तूप लावून तो गॅसवर जाळावा. 2 गाईला किंवा कुत्र्याला चाणके खाऊ घालावी. 3 कावळ्याला चाणके खाऊ घालावी. मुंग्यांना साखर खाऊ घालावी. गरजू जे लहान मुलं असतात त्यांना तुम्ही खाऊ देऊ शकता. अमावस्येला तुम्ही दान करू शकता. हे करून बघा, म्हणजे देवपूजा करताना तुम्हाला झोप, आळस येणार नाही, मनामध्ये वाईट विचार येणार